अल्गी, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. अल्गी हे प्लांट्स असूनही थोडे वेगळे आहे. तर कसे? तर अल्गी आर युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, strictly aquatic in nature. It is chlorophyll bearing plants, green plants which is autotrophic in nature. अल्गी हे बाकीच्या प्लांट्सपेक्षा वेगळे आहे. अल्गीसुद्धा ग्रीन प्लांट्स आहे जे स्वतःचं अन्न स्वतः बनवते, परंतु काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही अल्गी बघितली असेल जिथे सावली, चिखल, ओलसर भिंत किंवा पाणी ठिकाणी आपल्याला अल्गी आढळून येते. इट इज कॉस्मोपॉलिटन इन नेचर, म्हणजेच ते प्रत्येक ठिकाणी आढळते. म्हणजेच काय? तर इट इज स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक बट ऑकर इन फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर. गोड पाण्यात पण आढळते आणि खाऱ्या पाण्यात पण आढळते. ॲज वेल ॲज मॉइस्ट ठिकाणी सुद्धा आढळते. ओलसर दगडावर सुद्धा आढळते. ओलसर वूड लाकडावर सुद्धा आढळते. या अल्गीपासून आपल्याला काहीतरी शिकता जरूर येईल. आणि त्यांची संख्यासुद्धा 21,000 स्पीसीज वर्ल्डमध्ये आपल्याला आढळतात. दी स्टडी ऑफ अल्गी इज कॉल्ड ॲज फायकोलॉजी. फायकोलॉजी म्हणजेच अल्गीचा अभ्यास करणे. फायको मीन्स इन लॅटिन वर्ड अल्गी, शेवाळ, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये शेवाळसुद्धा म्हणतो. शेवाळ म्हटलं की आपल्याला त्या प्लॅन्ट्सला हात लावा वाटणार नाही, पाण्यामध्ये असते. आणि म्हणूनच आपल्याला शेवाळ हा प्लॅन्ट्स आपल्याला आवडत नाही, कारण तो ओलसर असतो, चिपचिपा असतो, पाण्यात असतो. आज आपण अशा अल्गीचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघणार आहोत आणि ते ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल की अल्गीसारखे प्लॅन्ट्ससुद्धा आपल्या किती उपयोगाचे आहे. युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये अल्गीचे आपल्याला फॉसिलसुद्धा आढळले आहेत आणि इंडियामध्ये सुद्धा अल्गोलॉजी म्हणजेच फायकोलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे आणि आपल्या इथे सुद्धा थरोली त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. अल्गी ही सर्वत्र आढळते. सर्वत्र म्हणजेच कशी? तर हिमालयाच्या वरच्या टोकापासून 10 किलोमीटर वर ते समुद्राच्या बॉटममध्ये, म्हणजेच कॉस्मोपॉलिटन, दॅट मीन्स एव्हरीवेअर. दगड, प्लांट्स, ॲनिमल्स, सॉईल, वॉटर, ऑल टाईप ऑफ वॉटर, इवन क्लोथ्स, कॉटन क्लोथ्स एक्सेट्रा. विद्यार्थ्यांनो, तुम्ही ऐकलं असेल दगडफूल. दगडफूल हा मसाल्यातला एक पदार्थ आहे आणि त्यामधला दगडफूल म्हणजे काय आहे? तर काहीच नसून अल्गी प्लस फंगस यांचं सिम्बायोटिक असोसिएशन आपल्याला आढळते. काहीच नसून अल्गी आणि फंगसचं एक असोसिएशन आहे, सिम्बायोटिक असोसिएशन, आणि त्यामध्ये आपल्याला अल्गी कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा आढळते. म्हणजे पहा, दगड, धोंडा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा अल्गी आढळतो. सिम्बायोटिक असोसिएशन असलेला अल्गी म्हणजेच मसाल्याच्या पदार्थातील दगडफूल, ज्याला आपण लायकेन म्हणत असतो. सुरुवातीला अल्गी महत्त्वाची काही वाटत नव्हती, परंतु जेव्हा त्याचा डीप स्टडी झाला तेव्हा प्रचंड त्याचा उपयोग आपल्याला होताना दिसत आहे. कोणत्याही नाण्याची 2 बाजू असतात, तुम्हाला माहीत आहे. आपण म्हणू एक चांगली बाजू, एक वाईट बाजू. अल्गीचंही असंच आहे. इट्स इकॉनॉमिक इम्पॉर्टंट हॅव 2 साईड. वन इज हार्मफुल अँड अनदर वन इज useful. Economic importance of algae are realized into 2 aspects: harmful aspects and useful aspects. So firstly we will learn about the harmful effect. 28,000 स्पीसीज असल्यामुळे त्यांचं क्लासिफिकेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यांचं क्लासिफिकेशन हे कलर पिगमेंटवरून करण्यात आलेलं आहे मेनली, कारण अल्गी हे वेगवेगळ्या कलर पिगमेंटमध्ये आढळते. सर्वात पहिला नंबर आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी, नंतर ग्रीन अल्गी, येलो ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी अँड रेड अल्गी. हार्मफुल इफेक्टमध्ये सर्वात पहिला आस्पेक्ट्स आपण बघणार आहोत. हार्मफुल इफेक्टमध्ये इट इज डेंजर टू दी लिव्हिंग स्टॉक. म्हणजेच काय? तर दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी ही अल्गी डेंजर आहे, कारण ही अल्गी एकतर ब्लू वॉटर तयार करते किंवा ग्रीन वॉटर तयार करते आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट दुसऱ्या लिव्हिंग थिंग्सवर होतो, जसं की फिशेस आणि वॉटरमध्ये राहणाऱ्या इतर ॲनिमल्सला
फिशेसला त्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्यांची डेथ होत असते, जसं की क्लोरोकोकॅलिस, देन मिक्झोफायसी अँड वोल्वोकॅलिस सम मेंबर. अल्गी हे पाण्यामध्ये ब्लूम तयार करते, मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होते अँड वॉटर गेट पॉयझनस, आणि त्यातील पाणी जे आहे ते पॉयझन होते आणि जर ॲनिमलने ते ड्रिंक केलं तर त्यांची डेथ होऊ शकते. इतकं डेंजर अल्गीचा इफेक्ट आहे. सेकंड, ही अशी आहे का दुसऱ्या प्लॅन्ट्सवर वाढतात, ट्रीजवर, आणि दे गेट ब्लॉक दी फोटोसिंथेटिक कॅरेक्टर. फोटोसिंथेसिस जे असते ते ब्लॉक करून टाकते आणि त्यामुळे फोटोसिंथेसिस न झाल्यामुळे ते प्लॅन्ट्सची डेथ होते. थर्ड वन, काही पॅरासिटिक अल्गी अशा आहे का त्या टी इन आसाम, कॉफी, मँगो अँड रोडोडेंड्रॉन यासारख्या प्लॅन्टवर एक डिसीज तयार करतो आणि तो डिसीज आहे रेड रॉस्ट ऑफ लीफ, आणि त्यामुळे इकॉनॉमिक लॉस फार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. रेड रॉस्ट डिसीज कॉज बाय अल्गी इन मँजिफेरा, कॉफी, टी प्लांट अँड रोडोडेंड्रॉन. काही अल्गी हे मेकॅनिकल इंजुरीसुद्धा ॲक्वॅटिक ॲनिमल्सला करत असते. ते कसं, तर अल्गीचे काही फायबर्स आहे, फिलामेंट्स आहे, ते पाण्यामध्ये वाढते, दॅट आर फायबर्स लाईक अँड फॉर्म अ नेट लाईक एरिया, संपूर्ण नेटसारखा एरिया कॅच करतं आणि ॲनिमल्स आर ट्रॅप इन दॅट. ॲनिमल्स त्याच्यामध्ये ट्रॅप होते आणि डायरेक्ट डेथ त्यांची तिथे होऊ शकते, आणि अशा रीतीनं मेकॅनिकल इंजुरीसुद्धा अल्गी हे करत असते. नेक्स्ट वन, काही अल्गी हे पिण्याच्या पाण्यामध्ये कंटॅमिनेशन करत असते, त्यामुळे शहराला सप्लाय होणाऱ्या पाण्याचा कधीकधी ऑर्डर येतो, वास येतो, किंवा ते पाणी अतिशय अनहायजेनिक असते. त्यामध्ये अल्गीमुळे तिथे बॅक्टेरियासुद्धा ग्रो झालेली असते आणि त्यामुळे अनहायजेनिक असते, बॅक्टेरियासुद्धा त्यामध्ये असू शकते, अल्गीसुद्धा असते, आणि अशा रीतीनं ते पाणी खराब झालं असते, कंटॅमिनेटेड झालेलं असते, आणि शहराला सप्लाय होणारं पाण्याचं कधीकधी आपल्याला ऑर्डर आणि अनहायजेनिकसुद्धा असू शकते. काही मरायनल अल्गी हे शिपच्या बाहेरून कव्हरिंगवर ग्रो होत असते, त्यामुळे तिथे फॉलिंग होत असते आणि त्यामुळे शिपचा जो स्पीड असते तो मेंटेन होत नाही, आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही अल्गल ग्रोथ आहे तिथे जहाजाला, शिपला ड्राय करून तिथे कॉपरचा पेंट दिला जातो आणि अशा रीतीनं त्याची काळजी घेतली जाते. जेव्हा वर्ल्ड वॉर झालं होतं तेव्हा खूप दिवस कंटिन्यू युरोपमध्ये पाऊस होता आणि सोल्जरचे जे कॉटनचे कपडे होते ते कंटिन्यू ओलसर राहत होते, त्यांचे सॉक्स वगैरे, बूट, आणि अशा रीतीनं तिथे अल्गीची ग्रोथ सोबतच फंगससोबत अल्गीची सुद्धा वाढ होत होती. त्यांचे कपडे अतिशय खराब झाले होते आणि त्यामध्ये संपूर्ण युरोपमध्ये त्या गोष्टीची चर्चा झाली होती. म्हणजेच कॉटनचे जे क्लोथ आहे ते सुद्धा अल्गी खराब करण्याची शक्यता असते. ही सर्व त्याची हार्मफुल बाजू होती आणि आता आपण त्याचे उपयोग बघू, म्हणजेच त्याचे युजफुल ॲस्पेक्टसुद्धा आपण आता बघणार आहोत. हे जगातील सर्वात महत्त्वाचं एक फूड मटेरियल म्हणजे सी फूड, आणि सी फूडमध्ये अल्गल पार्ट हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे जगाची भूक मिटवण्याचं कामसुद्धा अल्गी करत असते. सेकंड वन, अल्गीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मिनरल्स अवेलेबल आहे. म्हणजेच काय, ती मॅक्रोन्यूट्रियंट्स, मिनरल्स, पोटॅशियम, आयोडीन, कॅल्शियम आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते, आणि त्याच्यातील आयोडीन जो आहे त्या आयोडीनमुळे आपण आपल्या थायरॉईडचे डिसीजसुद्धा क्युअर करण्याचा फार मोठा त्यांनी वाटा उचललेला आहे. पोटॅशियम, सोडियम, क्लोराईड, आयोडीन हे फार मोठ्या प्रमाणावर 5% अल्गीमध्ये आढळते आणि ज्याचा उपयोग आपण आपल्या थायरॉक्सिनसारख्या काही डिसीजमध्ये सुद्धा उपयोग करून घेत असतो, ज्याच्यामध्ये आयोडीनचा वापर केला जातो. त्याचसोबत मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहे, जसे की आयर्न, कॉपर, मॅंगनीज, झिंक असे सुद्धा काही मिनरल आपल्याला त्यामध्ये आढळून येते, कारण दे आर मरायनल इन नेचर. दॅट्स वाय these minerals are present in their body already, which is present in the water. ब्लॅक सीचे नाव ऐकलं असेल, आणि या ब्लॅक सीमधूनच आपण सर्वात मोठा मिनरल सोर्स घेत असतो, ज्यामध्ये जपान, फ्रान्स, जावा, रशिया, नॉर्वे यासारख्या देशांनी
त्यामधून खूप सारा मिनरल्सचा वापर करून राहिलेले आहे आणि त्याचा वापर आपण औषधांमध्ये करत असतो. सेकंड, प्री हिस्टॉरिक टाईमपासून ह्युमन बीइंगसुद्धा सी फूडमध्ये अल्गीचा वापर करत आहे आणि ह्या अल्गीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मिनरल्स वगैरे विटॅमिन्स आढळतात आणि त्यामुळे आपण याचा फूड सोर्स म्हणून सुद्धा वापर करतो आहे, ज्यामध्ये फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटरमधली अल्गी आपण फूड म्हणून वापरत असतो. आपल्या साऊथ इंडियामध्ये सुद्धा कुठे अल्गीचा वापर करण्यात येतो ॲज अ फूड मटेरियल, सी फूड मटेरियल. जसं की जापान, चायना या देशांमध्ये या सी फूडचा अतिशय वापर होत असतो आणि इथे बनवल्या जातात. जसं की सुईमोनो, नुनोलो, डिसू ह्या त्या फूडचे नावं आहे, फूड डिशेसचे नावं आहे. फूड डिशेस आहे सुमोनो, मित्सू, डल्स, सिट्रॉन्स, लेवर, कोंफू सुद्धा इंडियामध्ये बनवल्या जात असते आणि इंडियामध्ये एक बनवली जाणारी मोठी डिश आणि स्पायरोगायरा आणि उडोनियमपासून बनवली जाते. अल्गी हे विटॅमिनचे सर्वात मोठे स्रोत आहे. म्हणजेच काय तर जवळपास सर्वच विटॅमिन त्यामध्ये आढळून येते. विटॅमिन ए, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, टोटल बी विटॅमिन अँड अदर सोर्स ऑफ ऑल द विटॅमिन्स एक्सेप्ट विटॅमिन सी. क्लोरेला अल्गी इज वन ऑफ द मोस्ट व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. आपण आपल्या फूडमध्ये जसं दुधाचा वापर करत असतो की ज्यामधून जवळपास सर्वच न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळते, अशा प्रकारची ही क्लोरेला अल्गी आहे जी विटॅमिन सी सोडून जवळपास त्यामध्ये सर्वच विटॅमिन प्रकार आढळते आणि अशा रीतीनं विटॅमिनचा इमेन्स ट्रिमंडस असा सोर्स जर कुठला असेल तर तो आहे अल्गी. It is used in medicine and minerals because it is a tremendous source of vitamins and minerals. It is used in different diseases which is generally cause a deficiency disease. Medical treatment. खूप मोठ्या प्रमाणावर पोटॅश त्यामधून मिळते आणि त्यामुळे आपण ॲलम म्हणजे तुरटी त्यापासून आपण बनवत असतो. त्यानंतर खूप ॲसिड आणि केमिकल पदार्थांचा फार मोठा स्रोत आपण अल्गल प्लांट्सपासून मिळवू शकतो. ॲसिड, सॉल्ट्स एक्सेट्रा. स्कॉटलंड, इंग्लंड, न्यूझीलंड, नॉर्वे, फ्रान्स यासारख्या देशामध्ये अल्गी ॲनिमल फॉडर म्हणून वापरल्या जाते आणि काही अल्गींचा तर मिल्क प्रोडक्शन करून ॲनिमलसाठी त्याचा वापर केला जाते. जर्मनीमध्ये असा शोध लागलेला आहे किंवा तिथे बिल्डिंग बांधताना या अल्गीचा वापर करतात. जर आपल्याला लाईट वेट बिल्डिंग बांधायची असेल तर ही अल्गी वापरल्या जाते आणि ही अल्गी विशेषतः यामध्ये हीट रेसिस्टंट कॅपॅसिटीसुद्धा आहे. म्हणजे अतिशय थंड असलेल्या ठिकाणी आपल्याला हीट रेसिस्टंट वॉल या अल्गीपासून बनवता येते. म्हणजेच ते सिमेंटमध्ये ही अल्गी मिक्स करून अशा प्रकारची लाईट वेट हीट रेसिस्टंट बिल्डिंगसुद्धा बांधण्यात येतात. सुरुवातीला अल्गीपासून पेपर बनवण्यात येत होता, परंतु आता ही प्रॅक्टिस थोडी मागे पडलेली आहे. स्पायरोगायरा अँड बॉट्रिडियम सारखे काही अल्गी गार्डनमध्ये ऑर्नामेंटल म्हणून सुद्धा वापरण्यात येते. समुद्राच्या अतिशय खोल भागामध्ये 700 फूट ते 3000 फुटापर्यंत डायटम्स नावाची अल्गी राहते आणि तिथे तिचं फार मोठं ब्लूम तयार झालेले आहे. या डायटम्समध्ये अशी कॅपॅसिटी आहे की 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा ते हीट रेजिस्ट करू शकते आणि म्हणून खूप देशामध्ये त्याचा वापर विटा बनवण्यासाठी, ब्रिक्स बनवण्यासाठी त्या अल्गीचा वापर करण्यात येत आहे आणि त्यामुळे हीट रेजिस्टंट विटासुद्धा आपण अल्गीपासून तयार करत आहोत. जगातील 90% ऑक्सिजन हे अल्गी फोटोसिंथेसिसपासून आपल्याला मिळत आहे. इट इज अ व्हेरी व्हास्ट सोर्स ऑफ ऑक्सिजन फॉर अस. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे की आपली ग्रोथ ही प्रोटीनपासून होत असते आणि प्रोटीनचा एक महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन. नायट्रोजनमुळे आपली ग्रोथ होत असते. सुरुवातीला प्लॅन्ट्सची होते आणि प्लॅन्ट्सपासून जे प्रोटीन आपल्याला मिळते म्हणजेच नायट्रोजन मिळते, त्यापासून ॲनिमल त्याचा वापर करून ग्रोथ होत असते. तर हा नायट्रोजनचा सोर्स सगळ्यात जास्त कुठे आहे तुम्हाला माहीत आहे? हवेमध्ये सर्वात जास्त कशाचं प्रमाण आहे तर नायट्रोजनचं. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट this atmospheric nitrogen is
embedded into the soil, and then it is used by plants, and then plants are passes it to the animals. म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन सॉईलमध्ये होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर ते प्लॅन्ट्समध्ये नायट्रोजन येतं आणि प्लॅन्ट्समधून मग ॲनिमल्समध्ये येतं आणि त्यापासून आपली वाढ होत असते. परंतु हे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मातीमध्ये आणणाऱ्या फार कमी मेथड आहे, प्रोसेस आहे. लाईटनिंग एक, सेकंड वन काही बॅक्टेरिया अझोटोबॅक्टर किंवा मातीमध्ये फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया आहे अझोटोबॅक्टर अँड क्लोस्ट्रिडियम. त्याचबरोबर ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, टॉलिपॉथ्रिक्स, नॉस्टॉक, ॲनाबिना सारखे काही अल्गी आहे, जी अल्गी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन सॉईलमध्ये फिक्स करत असते. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनचा एक मोठा सोर्स अल्गी आहे आणि त्यामुळे ही अल्गी फर्टिलायझर म्हणून सुद्धा वापरल्या जाते. अँड इट इज अ न्यू आस्पेक्ट्स इन मॉडर्न सायन्स. अमेरिका, जापान, हॉलंड, इस्रायल, फ्रान्स असे काही देश आहे. या देशामध्ये क्लोरिला नावाची अल्गी वापरली जाते, विच इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ ऑल दी विटॅमिन्स अँड मिनरल्स, विच इज कॉल्ड ॲज मिल्क ऑफ सीवीड. आपल्याला सर्वात मोठा सोर्स ऑक्सिजनचा जर कुठून मिळत असेल तर तो म्हणजे अल्गी, आणि अल्गीमधूनही क्लोरिला या स्पीसीजपासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळत असते. तुम्हाला माहीत आहे की बायोलॉजीच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे, ब्रँचेस आहे. त्यामध्ये एक नवीन ब्रँच आहे मरायनल ब्रँच, आणि त्या मरायनल ब्रँचमध्ये आपण एक नवीन ब्रँच तयार करतो आहे, ते म्हणजे मॅरिकल्चर. जसं ॲग्रिकल्चर आपण डेव्हलप केलेलं आहे तसंच एक मॅरिकल्चर म्हणजे ज्यामध्ये सी फूड आणि अल्गीमधून आपल्याला जे कुठले सोर्सेस मिळते त्या अल्गीचा वापर करून आपण एक मॅरिकल्चर तयार करतो आहे. दॅट इज अ न्यू आस्पेक्ट्स ऑफ दी बायोलॉजी ब्रँच. विद्यार्थ्यांनो, अशी माहिती अल्गीबद्दल, शेवाळाबद्दल तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.